नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण बघितलं गप्पा सुरू झाल्या आणि गप्पा सुरू झाल्यानंतर या पूर्वीच्या भागामध्ये संस्गिरी परिवाराला आपण बोलतं केलं. माऊली भरभरून बोलतच होत्या, पण त्यांच्या प्रती असणारं सगळ्यांचं म्हणजे कुटुंबातले मित्र प्रत्येकाचं एक असलेलं मत, त्यांच्या प्रती असलेल्या भावना प्रत्येकाने व्यक्त करत असतानाच आजच्या भागात काय घडणार ते आपण बघणार आहोत. आजच्या भागात पुन्हा एकदा आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत. नमस्कार. काय सांगाल सासऱ्यांबद्दल, कसे होते? नाही, प्रेमळ होते खूप. आणि मी केलेलं कुठलीही वस्तू त्यांना आवडायची. म्हणजे ह्याची आई असताना सोमवारी कांदा लसूण सुद्धा नसायचा. म्हणजे ह्याची आई गेल्यानंतर मी कांदा लसूण वगैरे वापरलं तर ते असं कधी म्हणायचे, उलट आवडीने खायचे. किंवा त्यांनी असं कधी मला म्हटलं नाही की अरे तेव्हा कांदा लसूण वगैरे काय नव्हतं, आता तू काय सगळं घालते, असं कधीही त्यांनी मला म्हटलं नाही. उलट कौतुकच केलं. काही त्यांना खायला घातलं की त्यांना ते आवडायचं. पण ते सुद्धा नंतर नंतर तुमचीच बाजू घ्यायचे की मुलाच्या बाजूने? माझीच बाजू घ्यायची. माझी कधीही सत्याची बाजू तुला मी म्हटलं तशी कधीही कोणी घेतली नाही. पण तुला एक छान सांगतो, आंतरजातीय लग्न असल्यामुळे ना खूप दोन वेगळ्या गोष्टी होतात. खाण्यापिण्याच्या बाबतीत ना हा खूप मोठा फरक पडतो. आणि आमची पद्धत जेवण करण्याची एक वेगळी, म्हणजे त्याच्यामध्ये खोबरं बिबरं घालून एक वेगळं मालवणी छान असायचं. ह्यांची पद्धत त्यांच्यामध्ये जास्त काय घालता तुम्ही का मसाला घालता, आलं लसूण वगैरे वगैरे सगळं घालून त्या करतात. आणि त्याला ते नितळ म्हणतात. पण ती बनवते इतकं चांगलं की आमचे सगळे सारस्वत नातेवाईक नंतर तिला आम्हाला सारस्वत जेवण नको हेच पाहिजे म्हणायला लागले रे. दुसरी गोष्ट मला एकदा जाणवली की आम्हाला पहिल्या दिवशीला आणि लग्नाच्या दिवशी कोजागिरीला बोलवतो. कोजागिरीला ताटामध्ये पोहे, साधे पोहे रे. मला कळलं नाही कारण आमच्या घरी पण पोहे असायचे, पण नारळ घातलेले पोहे. पण मला आमच्या घरी पण पोहे खाल्लेले आहेत मी, दडपे पोहे खाल्लेत, अमुक पोहे खाल्ले. पण हे असे नुसते पोहे कसे खायचे? मग मटण आलं आणि ते मटण त्याच्यावर टाकलं गेलं. मटण पोहे हा प्रकार पहिल्यांदा मी ह्यांच्याकडे खाल्ला कोजागिरीला. अशा काहीतरी भन्नाट वेगवेगळे पदार्थ सांगू नका, पुढच्या कोजागिरीला मला यावंसं वाटेल आता घरी. जरूर या. त्यामुळे कोजागिरी साजरी करावी तर ह्यांच्या घरी. पण तुम्हाला कधी अशी एखादी वेळ दिली आहे, अमुक ठिकाणी उभी राहा मी पोहोचतोय, आणि हे वेळेवर पोहोचलेच नाहीत, असं कधी झालंय? बरेचदा. वेळ पाळायची सवय नाही त्याला. नाही का हो, असं कसं काय? म्हणजे बघ आपली बायको कुठेतरी उभी असेल. पण आता मी सुद्धा वाट बघितलेली आहे. म्हणजे मला अजून तो किंग सर्कलला माझं व्हिजिट याचं कॉलेज होतं. तिथून किंग सर्कलला बस स्टॉप असायचा. तिथे एक 65 नंबरची बस यायची. ती अशी गाव फिरत 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 कुठेतरी लांब जायची. त्यावेळेला तिची वाट बघताना मी किती वेळ तासन तास घालवलेत ना, हे तुला मी सांगू शकत नाही. तासन तास नाही. अरे गाणं अख्खं गाणं ये मेरा दिवानापन है, हे गाणं मी कितीतरी वेळा म्हटले तिथे उभं राहून. मी बप्पूची धाकटी बहीण. कल्पा माझ्या घरी आधी मैत्रीण म्हणून आली आणि मग ती माझी वहिनी झाली. आमचं रॅपो इतकं छान आहे अजूनही. मी पप्पूशी बोलत नाही एवढी मी कल्पाशी बोलते. आणि अर्धा तास तरी आमचं नक्कीच चालतं. पप्पूला वेळच नसतो. फोन वाजला, मी बोलायला लागलं की दुसरा फोन नक्कीच वाजतो त्याचा. पण व्हेरी डाऊन टू अर्थ, प्रेमळ आहे एकदम. लहानपणापासून तसंच होतं. आणि मी लहान असल्यामुळे त्यांनी माझं खूप प्रेम केला लहानपणी. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ सिस्टर. वहिनी आली? ती मैत्रीण म्हणून आली आधी. मी तिला मैत्रीण म्हणून आणली कारण थोडासा आमच्या घरात आधी प्रॉब्लेम होता. लव्ह मॅरेज असल्यामुळे माझ्या वडिलांना थोडे अगेन्स्ट होते आधी. पण नंतर त्यांना सांगितलं की आता तुमची सून होणार आहे म्हणून. आणि फक्त असायचं. आमच्या त्या अख्ख्या घरामध्ये सगळ्या नातेवाईकांना तिने सांभाळून ठेवलंय. तर म्हणजे माझ्या सगळ्या बहिणी ही असेल, चुलत बहिणी असेल किंवा मामे बहिणी असतील, बाकीचे इतर नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, हे जास्त हिच्याशी बोलतात आणि मग माझ्याकडे येतात. म्हणजे आणि कधीही काही जर आमच्या दोघांमध्ये काही वाद झाला तर सर्वजण तिचीच बाजू घेतात. म्हणजे माझी सत्याची असून कोणी घेतलेली नाही. असून एकट्याला खिंडीत गाठल्यासारखं केलंय या सगळ्यांनी मिळून. ही तुमची जादू आहे. असेच सगळे त्याच्या सगळ्या बहिणी अशाच खिंडीत गाठतात त्याला. हो का? कसं वाटतं हे सगळं इतकं बोलतायत तेव्हा तुमच्याबद्दल? खूप भरून आलंय मला खरं सांगायचं तर. या गप्पा आता सुरू असताना एक छोटासा खेळ आहे तुमच्यासाठी.
खेळ आहे. या खेळामध्ये तुमचे आता डोळे बंद करण्यात आलेले आहेत. स्पर्शाने तुम्हाला समोर ठेवलेल्या वस्तू ओळखायच्या आहेत. पण जर का 5ही वस्तू बरोबर ओळखल्या तर या माऊलीला झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. क्या सा बात आहे. हा, आता बघूया काय होणार. क्रिकेट बॉल आहे. ओके, चला अभिनंदन. ऑरेंज. अभिनंदन. ग्लोव्ज. अभिनंदन. टेनिस बॉल. चला अभिनंदन. बेल्स. अरे वा, चला कधी नाही तर नथ मिळवून दिली मी तिला. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. बरं, मला सांगा, आज इतक्या वर्षानंतर त्यांनाच विचारतो, आधी क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल? बायकोचीच मागतो मी नेहमी. यांचीच कायम मागतो. मी नवरा म्हणून पण कमी पडलो असं मला कधी कधी वाटतं. हो. म्हणजे ज्या पद्धतीने इतर नवरे बायकांना असं काय म्हणतात त्याला, असं फुलासारखं ठेवतात ना, तसं मी हिला नाही ठेवू शकलो. म्हणजे बऱ्याच वेळेला ती म्हणाली की कधीतरी चिडतो, पण हा चिडण्याचा स्वभाव माझा अलीकडचा थोडासा झालेला आहे. पण ज्या पद्धतीने एक नवरा म्हणून काम करायला पाहिजे ना, म्हणजे बायकोसाठी जे काही करायला पाहिजे ते मी नाही करू शकलो. हे मी तुझ्यासमोर कबुली देतो आज. मला असं वाटतं की मी माझ्या एकंदर क्षमतेच्या पलीकडे जाऊन उद्योग करतो. म्युझिक प्रोग्राम कर, क्रिकेट कर, शो कर, हे कर, त्याच्यात माझा खूप वेळ जातो. आणि त्यामुळे मी तिच्याकडे लक्ष जेवढ्या द्यायला पाहिजे असं मी तुला खोटं नाही सांगत की मी तिला कधी जाऊन चल एक साडी घेऊ असं म्हणून साडी दिलेली नाही आहे. हां, 1-2 दागिने मी केले असतील. म्हणजे ते मला असं वाटलं की अरे आपण बायकोला दागिना नाही केला. पण मला सुरुवातीला असं वाटायचं की मीच दागिने आणखीन वेगळे त्याच्यापेक्षा चांगला दागिना कुठला असावा. बरं, मला विचारायचंय, तुम्ही क्षमा मागायची असेल आज तर कोणाची मागाल? क्षमा मागायची झाली तर त्याचीच मागेन. का? म्हणजे कधीतरी मला असं वाटतं की मी थोडी कमी पडले का बायको म्हणून. तर असं कधी कधी वाटतं मला की आम्ही दोघं चाललेलो असो, एखादी सुंदर बाई गेली, मी बघितलं की तिला वाटतं, पण तसं काय मनाला लावून घेऊ नको तू. पण ते क्षणभंगूर असतं. हा, हो ना. बरं, स्वतःमध्ये आजपासून एक बदल करायचा असेल स्वतःच्या स्वभावात तर कुठला करा? नाही, म्हणजे पहिलं जर मी काय करेन तर मी आता जसं तू सांगितलं तसं मी अजिबात कधी चिडणार नाही. आजपासून? हा, आजपासून ठरवलं. चला, एवढं तर झालं. एक. दुसरं, मी कधी ना कधी तिला पाणी देईन, चहा करून देईन छानपैकी. बाकीचं मला पोहे बे करून देणं नाही जमणार. म्हणजे मला जमेल पण तिला खावणार नाहीत ते. म्हणजे जमायला काही हरकत नाही. चहा कधी असं मिळवणं विचारतो कधी, कारण त्यात आम्ही यायला येऊ. उद्या किंवा परवापासून मी तिला चहा करून देऊ शकतो. क्या बात आहे. आणि सगळ्यात म्हणजे खरं तर तिचं कौतुक खोटं करायची मला गरज नाही, कारण ती आहेच तशी कौतुकाला पात्र. पण तिच्या भावना जास्तीत जास्त जपण्याचा मी प्रयत्न करेन, एवढं मात्र निश्चित. म्हणजे आता मला लक्षात येतं की तिच्या काय भावना असतात आणि त्या कशा जपता येतील हे मी नक्की पाहीन. एक खूप चांगली आठवण आहे की एका टूरवर कल्पा जाऊ शकत नव्हती घरच्या मुलांच्या शिक्षणापायी, तर पप्पू माझ्या वडिलांना घेऊन गेला होता ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या टूरला. अख्ख्या इंडियन टीमनी माझी थट्टा केली. मला म्हणाले मी बायकोला आणलेलं बघितलंय, मैत्रिणीला आणलेलं बघितलंय, अगदी सासूलाही मानेन, पण सासऱ्यानं दौऱ्यावर घेऊन एका मोठ्या, असं त्यांनी म्हटलं. पण माझी एक स्वतःची खूप इच्छा असायची की माझ्या आईवडिलांना कुठेतरी घेऊन जावं. पण त्या काळचे जे आईवडील होते ना, ते तुझ्या मुलासाठी ठेव, कुठले पैसे, असं त्यांचं म्हणजे खर्च करणं हे त्यांच्या स्वभावात नव्हतं. मला नेहमी वाटायचं की माझ्या वडिलांनी निदान दिल्ली तरी पाहावी. त्या काळातल्या लोकांनी दिल्ली पण नाही पाहिलं, त्या काळातल्या लोकांनी विमानाने प्रवास करावा. आता तू ज्या आत्याकडे आला होतास ना, ती एकदा गोव्याला जाणार होती विमानाने. माझी दुसरी आत्या आहे की जिला मी सांगितलं की तुम्ही एसटीने जायचं नाही, मी तुमचं विमानाचं तिकीट काढून देणार, तुम्ही जा, निदान माझे वडील जात नाहीत तर तुम्ही गेलेलं मला पाहायला आवडेल. तर तसं मला असं वाटलं की सासरे पण हे वडिलांच्याच स्थानाचे असतात, तर त्यामुळे त्यांनी जावं म्हणून मी घेऊन गेला. असं काय फार काय मोठं काय केलं असं खरंच आहे. तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावना इतक्या छान, बरं वाटलं मला की खरंच त्या सासरेबुवांचे, त्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती प्रचंड आहेत. माझ्या बहिणीचं एवढं कौतुक चाललेलं आहे, त्याचा आनंद आहे. पण पप्पूबद्दल जो एक वेगळा जो रोल आज तो प्ले करतोय, तो किती कंपॅशनेट आहे आणि सामाजिक बांधिलकी
ते पहिल्यापासून मी बघित आलोय. पण आता गेल्या काही वर्षातले जे अनुभव आहेत की एक रोहन बावडेकर करता एक अपील केलं अमेरिकेत असलेल्या त्या पेशंट करता, आणि सेलिब्रिटी आहे पण त्याचा फायदा कसा मिळून द्यायचा समाजाला, ते एक चांगलं उदाहरण होतं. आणि इमिजिएटली लोकांनी रिस्पॉन्ड केलं आणि भरभरून मदत केली. आत्ता गेल्या आठवड्यात देखील आणखीन 2 वर्षाच्या मुलाकरता त्यांनी अपील केलं आणि 4 दिवसात 14 लाख रुपये त्यांनी मिळवून दिलेत. हे आपण सेलिब्रिटी आहोत पण त्याचा समाजाला काय फायदा होईल हे फार कमी सेलिब्रिटी लक्षात घेतात. क्या बात आहे. मी आता तोच उल्लेख करणार होतो की इतका वेळ गप्पा झाल्या ह्या क्रिकेटवरच झाल्या. जरी पप्पूनी बोलता बोलता आमच्या दोघांची समान आवड म्हणजे जुनी हिंदी गाणी असं म्हटलं तरी सुद्धा आपण गाण्यावरती काहीच बोललो नाही इथे जवळपास. मला काय म्हणायचं आहे, इथे पप्पूंनी गाण्याचे भरपूर कार्यक्रम केले, अगदी चिकित्सकपणे कार्यक्रम केले, पण त्यासाठी प्रत्येक वेळेला भरपूर अभ्यास केला. म्हणजे नुसतं तिकडे जायचं आणि गाणे एका पाठोपाठ एक पेश करायचे असा प्रकार केला नाही. 2 गाण्यांचा मधला भाग आपल्याला बोलायचा आहे आणि तो रंजक झाला पाहिजे ही जाणीव ठेवून, आणि जे बोलायचे ते खोटं असता कामा नये, उगीच काहीतरी वावडे असता कामा नये, त्याचं भान बाळगून त्यांनी ते कार्यक्रम केले. हे कार्यक्रम करताना त्यांनी अभ्यास केला आहे खरं आहे, पण त्याची क्लिपिंग्स त्याचे रेकॉर्ड्स ठेवणे हे सगळं काम, आणि ते गाणं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तो कार्यक्रम होत असताना त्याचं सगळं बॅक ऑफिस सांभाळणं हे सगळं कल्पाने केलं. मी तिथेही तिचा हातभार त्या कामाला लागलेला आहे. पप्पू, आता तुझ्याबद्दल बोलते. कल्पाचं खूप कौतुक केलं. पप्पूसाठी एकच शब्द अजातशत्रू. एकही शत्रू या माणसाला नाही, आणि ह्याचं इतकं मन स्वच्छ आणि चांगलं आहे की त्याला किती समोरचा माणूस त्याचा दुश्मन असेल पण ह्याच्या मनात त्याच्याविषयी कधीही वाईट येणार नाही, कधीही नाही. आणि जे असेल मनमोकळेपणा आणि स्वच्छ बोलून तो मोकळा होणार, तेवढा पुरता राग, नंतर त्याच्या मनात काही नसतं. अतिशय स्वच्छ मनाचं. एकच मी आणखीन सांगू इच्छितो की त्यांच्या स्वभावात एक बालसुलभ कुतूहल असते आणि प्रत्येक गोष्ट कशी घडते, नवीन काय करता येईल याच्याबद्दल त्यांना नेहमी उत्सुकता असते. आणि त्यामुळे ते 2 माणसांमधली दरी, वयातली दरी कधी मिटवून टाकतात नाही कळतच नाही. म्हणजे पप्पू आता 71 वर्षाचे आहेत, पण मला लता मंगेशकर एकदा म्हणाले होते, ते आठवतं की त्या जेव्हा 71 झाल्या होत्या त्यामुळे मी 71 असले तरी तो एक या बाजूला केलं तरी चालेल, तसं पप्पूचं वय आहे आणि अगदी ते त्यांना समर्पकपणे लागू पडतं असं मला वाटतं. कल्पा, नो डाऊट शी इज अ व्हेरी स्वीट पर्सन. म्हणजे नणंद असली तरी शी इज लाईक अ फ्रेंड. पण पप्पूबद्दल बोलायचं झालं मी एकच शब्द वापरीन, अफाट. आणि अफाट का, तर त्याचं वाचन अफाट, त्याचं वक्तृत्व अप्रतिम, आणि प्रत्येक गोष्टीचं त्याच्याबद्दल खोलवर इन डेप्थ जाणं जे आहे. मला एक सांगायला आवडेल की पप्पूच्या प्रोग्रामला जर तुम्ही कधी गेलात तर लोक पप्पू जेव्हा बोलतो ना तेव्हा एक जण पण ऑडिटोरियममधनं उठून जाणार नाही. इफ दे हॅव टू गो टू वॉश समथिंग, एखादं गाणं सुरू झालं तर लोक जातील, पण वेन दे आर लिसनिंग टू हिम ना ते मंत्रमुग्ध होऊन जातात. सो हॅट्स ऑफ टू यू पप्पू. थँक्यू. पप्पू हा लहानपणापासूनच हुशार होता, कायम हुशार. मॅथ्सवर तर त्याचा प्रभुत्व होतं. 10वीला असताना त्याला 74% त्यावेळेला मिळाले. आणि माझ्या मागे मित्र बसला ना त्याला 1 मार्क माझ्यापेक्षा जास्त होता. आणि तो एक्झॅक्ट 74 होता हे मला तू सांगतो. म्हणजे तू 74 नाही, तू 73 पॉइंट अमुक. पण त्याचा मित्रपरिवार सगळाच हुशार होता आणि त्यांनी खूप मित्र जोडले. आणि लहानपणापासून आमच्या घरी असा गोळकाच असायचा मित्रांचा. आणि इतकं बरं वाटायचं ना, घर असं भरलेलं असायचं. कल्पा आल्यानंतर सुद्धा तोच प्रकार आहे. त्यामुळे आय एम रिअली हॅपी की तिच्यामुळे त्याला सक्सेस मिळाले. तिने घर फार छान सांभाळलं आमचं. हे बघा, हे सगळ्यात महत्वाचं सर्टिफिकेट नणंदबाईंनी दिलेलं आहे. त्यामुळे बाकी कोण किती काय बोलले, म्हणजे माझ्या वडिलांना सांभाळलं तिने. कारण माझी आई फार लवकर गेली आणि माझ्या वडिलांना तिने सांभाळलं. या गप्पा आत्ता सुरू असताना एक छोटासा खेळ आहे तुमच्यासाठी. समोर 3 फोटो दाखवण्यात येतील आणि ते 3ही फोटो जर अचूक ओळखले तर या माऊलीला तुम्ही झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार. मगाशी बोलता बोलता तुम्ही म्हणाला होता 2दा मी दागिने आणून दिले, पण आज एकदम सगळं भरून देणार आहात. चला, पहिला फोटो शर्मिला टागोर. अभिनंदन. सांगा. मुमताज. अभिनंदन. नरगिस. अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन.
पुन्हा गप्पा सुरू करूया. तो हेमंत कर्णिक म्हणून जो माझा मित्र मागे बसला आहे तो 7वी पासून माझ्या वर्गात आहे. अतिशय हुशार, तो माझ्यापेक्षा हुशार आहे आणि माझ्यापेक्षा टॅलेंटेड आहे. माझ्यातला उत्साह जर त्यात टाकला ना तर तो महान लेखक होईल सांगतो. आणि नक्षलवादी चळवळीवर त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे तिथे. बरं. त्याच्यानंतर काही काळ त्यांनी आपले डॉक्टर कोण अभय बंग यांच्याबरोबर तिकडे काढलेला आहे आणि खूप टॅलेंटेड आहे. तो मधला जो माणूस आहे तो माझा गेले 7-8 वर्षाचा मित्र आहे तो आहे. आणि विघ्नेश शहाणे म्हणून त्याचा बॉस जो क्रिकेटर होता माझा, त्यांच्यामुळे मी म्युझिकचे कार्यक्रम करू शकलो. म्हणजे वयातलं अंतर कधीच राहिलं नाही. मी त्याला अरे तुरे म्हणतो, तो उगाच मला तर म्हणतो. आणि अक्षरशः आपण धाकट्या भावाशी बोलावं ना तितकं मोकळेपणे मी सगळ्या विषयावर त्याच्याशी बोलतो. त्याच्याशिवाय पानच हलत नाही खरं सांगायचं तर. म्हणजे ज्या काही गोष्टी असतात की ज्या मला बायको बरोबर बोलता येत नाही मी त्याच्याशी बोलतो. विद्या ती तर आमची मैत्रीणच आहे. आमच्या अख्ख्या ग्रुपमधले सगळ्यात तरुण मनाने आणि वयाने आम्ही दोघंच. छोटी माझी, आम्ही तिला लहानपणापासून छोटी म्हणायचो कारण ती माझी लहान बहीण. आणि तसं म्हटलं त्याप्रमाणे ती माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली आहे. वयात अंतर जरी असलं तरी छान. जशी छोटी बहन पिक्चर होता ना तशी ती छान त्या सिनेमात नंदा जशी होती तशी ही छोटी बहीण आहे. वर्धा ही आमच्या संजयची बायको, त्यांचंही लव्ह मॅरेज आमचंही लव्ह मॅरेज. त्यामुळे ह्यांच्या एकंदरीत पद्धतीवर टीका टिप्पणी आम्ही दोघं मिळून करायचो. ती एकदम छान बोलकी आहे, म्हणजे काही प्रश्नच नाही. आणि संजयची तर मी तुला ओळख करून दिली की मला त्याला पटवण्यासाठी आधी मित्र करायला लागलं, मग सगळं करायला लागलं. पण यस, आज मागे वळून पाहताना मला असं वाटलं की व्हॉट एव्हर आय हॅव डन इट्स वॉज क्वाईट राईट. त्यामुळे ही पुढची 45 वर्ष गेली आणि तुमच्या आशीर्वादाने आणखीन जाणारच. त्या तुमच्या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा देत असताना असं घर ज्या माऊलीनं केंद्रबिंदू बनून सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंय, आता क्षण आलेला आहे तो त्या माऊलीच्या सन्मानाचा. या वहिनींना या माऊलीला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत या कुटुंबाच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजचा भाग इथेच संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.